सख्या रे भाग 32. इन्स्पेक्टर मोहिते पोलीस स्टेशनला निघून जातो. मैपतराव आणि त्यांचं तुंतुणं त्या सागराचा तिळपापड होत होता. कारण वेदने त्यांना माझ्या घरातून निघून जा म्हटले होते. त्याच रागात ते माधवरावांना बोलतात, आज या सरदेशमुखाच्या दारात येण्याची वेळ तुमच्यामुळे आमच्यावर आली आहे. तुम्हाला स्वतःच्या पोटच्या मुलीला सांभाळायला जमले नाही. किती अपमान तो माधवरावांचा. तरीही तो घुटकत त्यावर माधवराव मैपतरावांना बोलतात, मैपतराव, परिस्थिती अशी होत गेली की आम्ही खरंच नाही आमच्या जान्हवीला समजावू शकलो. मैपतराव बोलतात, या सरदेशमुखाचं काहीतरी करायला हवं. ठीक आहे, आज नियती त्या सरदेशमुखाला साथ देत आहे. आज त्याची वेळ चांगली आहे. उद्या तीच नियती आपल्याला साथ देणार नाही कशावरून? दिवस कोणाचे कधी पलटतील सांगू शकत नाही. आमचे दिवस पलटल्यावर आम्ही नक्कीच या सर्व गोष्टींचा बदला घेऊ. माधवराव बोलतात, मैपतराव, झालं गेलं गंगेला मिळालं. सोडून द्या मागच्या गोष्टी. आम्हीही सोडून देण्याचा आमच्या मनाशी ठाम निर्णय घेतला आहे. आम्ही घरी गेल्यावर जान्हवीच्या नावाने आंघोळ करणार आहोत. तुम्हीही तसे करा आणि सागररावांचे एखादी चांगली मुलगी पाहून लग्न करा. तसे सागरराव ओरडतात, नाही नाही, आम्हाला जान्हवीच आवडली आहे. आम्हाला तिचं लग्न बिग्न काही कळत नाही. माधवराव बोलतात, सागरराव, तुम्ही पाहिले नाही का? त्यांनी मॅरिड सर्टिफिकेट दाखवले ते. सागरराव लगेचच रागात, आम्हाला शक्य असते तर ते मॅरिड सर्टिफिकेट फाडून टाकले असते. पण तो इन्स्पेक्टर होता ना तिथे, तो आम्हाला काही करू देत नव्हता. माधवराव, आम्हाला तुमची जान्हवीच पसंत आहे. आम्हाला बाकी काही कळत नाही. आम्ही जान्हवीला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. तसे मैपतराव दोघांमध्ये तोंड घालतात. माधवराव, तुमचे फुकटचे सल्ले आम्हाला नाही पाहिजेत. इथून पुढे आम्ही काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ. ते सागररावाला, चला सागरराव, बोलत माधवरावांसमोरून ताडकन निघून जातात. माधवराव मात्र जाणाऱ्या मैपतराव आणि त्यांच्या तुंतुण्याची म्हणजे त्या सागराची आकृती पाहत काही वेळ एकाच जागी स्तब्ध असतात. माधवरावांच्या बंगल्यावर काही वेळानंतर माधवराव जड अंतकरणाने घरी जातात. एक बाप म्हणून त्यांचं हृदय तीळ तीळ तुटत होतं. जान्हवीची आई जान्हवीच्या काळजीत रडत असते. वरून तिला शांत करत असतो, आई शांत हो, बाबा आणतील दिला. तेवढ्यात माधवराव घरी येतात. चेहरा पार उतरलेला असतो. त्यांना तसे रिकाम्या हाती परतलेले पाहून जान्हवीची आई लगेचच त्यांच्याकडे धावत जाऊन, अहो, कुठे आहे माझी जानू? तुमच्यासोबत का नाही येती आता? त्या माऊलीचे डोळे जान्हवीला पाहण्यासाठी व्याकुळ झाले असतात. पण माधवराव गप्प असतात, काही बोलत नाहीत. म्हणून, अहो, तुम्ही आणायला गेला होतात ना माझ्या जानूला? त्या खूपच काळजीने माधवरावांना, अहो सांगा ना, कुठे आहे माझी जानू, बोलतात. वरूनही तिथे असतो. तो बोलतो, बाबा, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? काय झालं? कुठे आहे माझी दी? तसे माधवराव रागाने जोरात ओरडतात, मेली तुमची दी. काळं फासलं तिने आपल्या घराण्याला. आमची अब्रू वेशीवर टांगली तिने. आता या घरात तिचं नाव घेतलेलं देखील आम्ही खपवून घेणार नाही. आपल्या सर्वांसाठीच ती कायमची मेली आहे. तशी जान्हवीची आई बोलते, अहो, काही काय बोलताय? आपली लेक आहे जानू. माधवराव लगेचच गरजतात, लेक होती ती आपली. आता ती आपली लेक राहिली नाही. झाला होता तेवढा अपमान घरच्यांवर ओरडून व्यक्त करत होते माधवराव. ती त्या सरदेशमुखाची बायको झाली आहे आता. लग्न केले आहे तिने त्याच्यासोबत.
आम्ही आंघोळ करायला चाललो आहोत तिच्या नावाची. अहो, काय बोलता हे तुम्ही? जान्हवीच्या आईला सर्व ऐकून खूप मोठा धक्का बसतो. तेथीलच सोप्यावर मटकन बसते ती. हे सर्व अनपेक्षित होतं जान्हवीकडून त्या माऊलीला. जान्हवीची आई बेचैन होते आणि स्वतःशीच काही बाई पुटपुटू लागते. जानू, काय करून बसलीस हे? जान्हवीच्या आईला पूर्ण सत्य माहीत नसते, म्हणून आता तरी जान्हवीच्या बाबतीत जे कळलं होतं त्यामुळे त्यांना खूप वेदना होत होत्या. हे पाऊल उचलताना जानू, तुझ्या मनात आमच्याविषयी थोड्याही संवेदना कशा निर्माण झाल्या नाहीत? वरून बोलतो, आई, सांभाळ स्वतःला. आपली दी अशी नाहीये, ती सर्वांचा विचार करणारी आहे. अरे वरून, या आईची तिला आठवण आली कशी नाही असं वागण्यापूर्वी? लाज कशी वाटली नाही तिला आपल्या आई वडिलांना फसवायला? वरून बोलतो, आई, तुझी तब्येत ठीक नाही, तू जास्त विचार करू नकोस. चल, तुला मी तुझ्या रूममध्ये सोडतो. राहू देत वरून, माझी मी जाईन. एवढी ताकद आहे माझ्यात. मला आता स्वतःला कणखर बनायलाच हवं. हे असे आपल्या माणसांकडून मिळणारे आघात सहन करण्यासाठी. आपली मुलं आहेत, उद्या आपल्याला सांभाळतील असं वाटत होतं मला, पण कसलं काय? मुलांना पंख फुटले की ते असेच भुरकन उडून जातात. तू जा वरून तुझ्या रूममध्ये. नको काळजी करूस माझी, मी ठीक आहे. एवढं बोलून आई तिच्या रूमच्या दिशेला निघून जाते. वरून मात्र पाणावलेल्या डोळ्यांनी आईकडेच पाहत उभा असतो. एवढं असं काय झालं असेल म्हणून दी अशी वागली? माझी दी अशी नाहीये. मी चांगलेच ओळखतो माझ्या दीला. मला दीला एकदा तरी भेटावंच लागेल. आता वरून त्याच्या रूममध्ये जातो. वेद ऑफिसला निघून जातो. आता जान्हवी एकटीच असते बेडरूममध्ये. जान्हवी स्वतःशीच, मी एकटीच इथे बेडरूममध्ये बसून काय करू? मी जाते खाली, किचनमध्ये माई आहेत असे बोलले होते हे, त्यांना भेटायला जाते मी. आणि जान्हवी खाली हॉलमध्ये येऊन किचनकडे जाऊ लागते. जान्हवीला तिथले सर्वंट पाहत असतात. जान्हवी हलकी स्माईल देते सर्वांना. मग ती किचनमध्ये जाते. किचनमध्ये माई असतात. 60 वर्षांच्या असतील माई. त्यांच्याकडे पाहून तरी तसं वाटत होतं. सावळा रंग आणि चेहरा हसमुख होता त्यांचा. जान्हवीला पाहून माई ए जानू बोलतात. तशी जान्हवी बोलते, तुम्हाला माझे नाव कसे माहीत? माई बोलतात, जानू, जसे तुला कळले माझे नाव माई आहे, तसेच मला कळले बेटा तुझे नाव जान्हवी आहे. जान्हवी हसतच बोलते, म्हणजे माई तुम्हाला यांनी सांगितले? माई बोलतात, मग कोण सांगणार बेटा? तुझ्या अहोंनीच सांगितलं मला. दोघीही एकमेकींकडे पाहून हसत असतात आणि गप्पा मारू लागतात. तेवढ्यात तिथे सरिता कामावर येते. सरिता बंगल्यात राहत नसते. ती तिच्या घरून येऊन जाऊन काम करत असते. त्यामुळे सरिता माईंना विचारते, ह्या कोण आहेत? सरिता जान्हवीला पहिल्यांदाच पाहत असते. माईने पाहिलं असतं सकाळी थोड्या वेळापूर्वी, पण जान्हवीच्या समोर आल्या नव्हत्या माई. माई बोलतात, सरिता, ह्या आपल्या मालकीणबाई आहेत. तशी सरिता जान्हवीकडे पाहतच राहते. जान्हवी सरिताकडे पाहून गोड हसते. माई सरिताला आवाज देत बोलतात, सरिता, बंगल्यात काम करण्यासाठी आलेस ना? का इथे असं उभं राहून पाहण्यासाठी आलेस? हो माई. सरिता थोडी दचकून माईकडे पाहत बोलते. माई, किती सुंदर आहेत ह्या. मी तर पहिल्यांदाच इतकी सुंदर मुलगी पाहत आहे. माझी नजरच हटत नव्हती यांच्यावरची. अगं, सुंदर असणारच ना. आपल्या वेद सरांची बायको आहे ती. जान्हवी त्यांच्याकडे पाहून गालातच हसत असते. अहो माई, मी एवढी पण सुंदर नाहीये.
हे खूप हँडसम आहेत, जान्हवी पटकन बोलून जाते. मग स्वतःच लाजून गालात हसते. माई, अगं सरिता, बघ बघ, वेद सरांच्या आठवणीत किती लाजत आहे जानू. सरिता, हो खरंच माई. आता तिघीही एकमेकींशी गप्पा मारू लागतात. दिवस असाच संपून जातो. दिवसभरात जान्हवीला राहून राहून वेदची आठवण आलेलीच असते कित्येक वेळा. जान्हवी आता वेदची वाट पाहत असते. वेदही त्याची जान घरी असल्यामुळे त्यालाही घरची ओढ लागली होती. लागणारच घरची ओढ आपल्या वेदला. त्याची जान वाट पाहत होती त्याची. रात्रीचे 8 वाजले तरी वेद अजून घरी आला नसतो. जान्हवी घरी अहो तुम्ही कधी येणार बोलत ती गॅलरीत जाऊन उभी राहते. ती स्वतःशीच बोलत असते. बाहेर झगमगणाऱ्या लाईट्स पाहत असते ती. खूप सुंदर दिसत होतं बाहेरचं दृश्य. त्यात बाहेरून नॅचरल हवेची थंड झुळूक येत होती. मग ती तिथेच उभी राहते. वेद घरी आल्यावर बेडरूमचा डोअर स्वतःच अनलॉक करतो आणि तसाच डायरेक्ट आत येतो. त्याला त्याची जान गॅलरीत पाठमोरी उभी दिसते. तो त्याचं ब्लेझर आणि बॅग हळू आवाज न करता ठेवून देतो. त्याच्या जानकडे जातो आता. आता वेद मागूनच जानच्या पोटाभोवती त्याचे हात घुमतो. जान्हवी तशी थोडी दचकते. वेद बोलतो, जान किती घाबरते, मीच आहे. अहो घाबरवलत ना तुम्ही मला, जान्हवी वेदला बोलते. अगं जान, आपल्या रूममध्ये कोण येणार आहे माझ्याशिवाय? तुला अशी मिठी मारण्याची हिंमत माझ्याशिवाय इथे कोण करणार आहे? अहो तरीही मला आवाज द्यायचा ना. हो जान, तू इतकी सुंदर बाहेरच्या वातावरणात रमली होती. मग म्हटलं कशाला उगाचच तुला डिस्टर्ब करायचं, म्हणून मीही आलो तुझ्या जोडीला. आणि तुला मी आल्याचे सरप्राईज सुद्धा द्यायचं होतं. हो का? जान लाडात येऊन बोलते. कशी रिॲक्ट झाली मी, पाहिले का तुम्ही? हो पाहिले ना, वेद बोलतो. किती भित्री भागू आहेस ते पाहिले मी. तशी जान, अहो तुम्ही मला ना काहीही बोलत असता. अगं पण जान, काय बोलू मग मी तुला? तू पाहावं तेव्हा नुसती घाबरतच असतेस. पण आता तुला घाबरायची गरज नाही जान, मी असताना. अहो तुम्ही कुठे होतात आता माझ्यासोबत? मला एकटीला सोडून गेला होतात तुम्ही. सकाळी गेलात ते आत्ता इतक्या लेट आलात आणि मला बोलताय घाबरू नकोस. वेद आल्यापासून जान्हवीच्या कानाजवळ बोलत होता. त्याच्या ओठांचा स्पर्श जान्हवीच्या गालाला कानाला होत होता. तसेच त्याचे गरम श्वास तिच्या कानावर गालावर जाणवत होते. म्हणून ती तिचं अंग चोरून घेत होती. ती थोडं लाजतच आणि शहारत, अहो सोडा ना मला, जान्हवी वेदला बोलते. अगं जान, असं काय करते? दिवसभर नव्हतो ना मी घरी आणि आता येऊन तुझ्या जवळ आलो आहे तर तू मला लगेच सोडा ना मला बोलते. दिस इज नॉट फेअर जान. एवढ्यातच जान, तू कंटाळली का मला? अहो काही काय बोलताय? मी आणि तुम्हाला कंटाळेल असं वाटलंच कसं तुम्हाला? पुन्हा असं बोलू नका हं, जान्हवी लटक्या रागात वेदला बोलते. आता वेद जान्हवीच्या खांद्यावर त्याची हनुवटी ठेवून बोलतो, जान, पुन्हा बोललो तर काय करशील? तशी जान्हवी, अहो सोडा मला, जावा फ्रेश व्हा. आत्ताच आलात ना घरी, आपण नंतर बोलू. वेद पटकन जानच्या गालावर किस करतो. तशी ती शहारते. तिच्या पोटात फुलपाखरं उडू लागली होती. पण नक्की काय होतंय पोटात ते समजत नव्हतं. पण वेद जवळ असल्यामुळे होत आहे हे कळत होतं जान्हवीला. म्हणून जान्हवी पुन्हा वेदला बोलते, अहो सोडा ना मला. नाही सोडणार जान, वेद बोलतो. अहो मला कसं तरीच होतंय आणि भूकही लागली आहे मला. तुम्हालाही लागली असेल ना? वेद काय म्हणून विचारतो. अहो तुम्हालाही भूक लागली असेल ना म्हणते मी. हो लागली आहे ना, पण ती वाली भूक नाही जान, तुझ्या जवळ असण्याची भूक लागली आहे मला. तशी जान्हवी ब्लश करू लागते.
जान्हवीला ब्लश करताना पाहून वेद बोलतो, जान, आता तू ब्लश करत आहेस. तशी जान वेदला थोडा हिसका देऊन पटकन त्याच्या मिठीतून सुटून पळू लागते. वेद जानला आवाज देऊन, जान थांब ना. नाही थांबणार, जान्हवी बोलते. जान, तू हे चांगलं नाही केलंस माझ्यासोबत. वेद बोलतो, मी व्याजासकट तुझा सहवास वसूल करेल तुझ्याकडून. जाता जाता जान्हवी वेदला बोलते, हा ते पाहू नंतर. मी आता तुमच्यासाठी जेवण घेऊन येते, तुम्ही फ्रेश व्हा पटकन. जान्हवी रूम बाहेर जाते. वेद स्वतःशी, जान तू पण ना, तुझा हाच क्यूटनेस मला खूप आवडतो. वेदही आता फ्रेश व्हायला निघून जातो. धन्यवाद.